नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिकेट विश्वामध्ये। सध्या IPL 2026चा फीवर सुरू आहे, पण मैदानावरच्या खेळापेक्षा मैदानाबाहेरच्या एका विषयाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे। हे समीकरण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण हा प्रश्न टीम इंडियाच्या भविष्याचा आहे। मित्रांनो, IPLला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले जाते। यंदाच्या IPL मध्ये एक अभिमानास्पद गोष्ट म्हणजे सर्व 10 संघांचे कर्णधार भारतीय आहेत, पण खरी मेक इथेच आहे। या 10 कर्णधारांपैकी फक्त 2च खेळाडू सध्याच्या भारतीय T20 संघात खेळत आहेत। विचार करा, IPL मध्ये 10 टीम चालवणारे 10 भारतीय डोके असताना टीम इंडियात मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे। आता सर्वात महत्त्वाची आणि विचार करायला लावणारी गोष्ट म्हणजे जो खेळाडू सध्या भारतीय T20 संघाचे नेतृत्व करत आहे तो स्वतःच्या IPL टीमचा कर्णधार नाही। हो, तुम्ही बरोबर ऐकलं, जो मैदानावर टीम इंडियाला दिशा देतो तोच IPL मध्ये दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली खेळत आहे। हे ऐकायला जितकं सोपं वाटतंय तितकंच मैदानावर हे चित्र पाहताना चाहत्यांच्या मनात शंका निर्माण करत आहे। यामुळे काही प्रश्न निर्माण होत आहेत। नंबर 1, भारतीय कर्णधाराचा सन्मान IPL मध्ये राखला जात नाहीये का? नंबर 2, फ्रँचायझी क्रिकेट आणि राष्ट्रीय क्रिकेट मधील ताळमेळ बिघडला आहे का? नंबर 3, की भारतीय कर्णधारावरचा कामाचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे, की ही लीग फक्त पैशासाठी खेळवली जात आहे? मित्रांनो, ही परिस्थिती खरोखरच विचार करायला लावणारी आहे, कारण जो भारताला चॅम्पियन बनवतो तो खेळाडू IPL मध्ये पाणी पाजताना दिसतो, व जे खेळाडू T20 संघाचा भाग नाही ते खेळाडू कर्णधारपद भूषवताना दिसत आहे। तुम्हाला काय वाटतं, भारतीय T20 संघाचा मुख्य कर्णधार IPL मध्येही कर्णधार असायला हवा, की खेळाडू म्हणून त्याने खेळणे योग्य आहे? तुमचे मत कमेंट करून नक्की सांगा। अशाच क्रिकेटच्या ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।